त्या संपूर्ण महाराष्ट्रामधून जे ग्रामगीताचार्य परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने ती पास झाली. नुसतं आईची आठवण आली नाही तर मला माझं बालपण आठवलं. बालपणी काय करत होतो मी की माझ्या आईसोबत मी हळदी कुंकाला जात असतो. हळदी कुंक प्रामाणिकपणे. आज आईची जागा माझ्या पत्नीने घेतली. तशी स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. मी थोडंसं त्याच अनुषंगाने बोलतो कारण माझ्या पत्नीचं मोठेपण तुम्हाला सांगायचं नाहीये, पण एका स्त्रीचं मोठेपण मात्र मी जबाबदारीने सांगू शकतो. तर माझ्या आईसोबत मी जायचं होतं. फक्त उद्देश एकच राहायचा की हळदी कुंकूचा माझा काही संबंध नाही. तसा आज माझा काही संबंध नाही हळदी कुंकाशी, पण आईसोबत जाताना एक उद्देश राहायचा की तिळगुळ खायला मिळालं पाहिजे. आज मात्र मी त्याच अपेक्षेने आलो की आपल्या सगळ्यांचं मातांचं दर्शन व्हावं. तुमचे दोन शब्द आम्हाला ऐकायला मिळाले. तिळगुळ तर एक साधन आहे, एक पदार्थ आहे, तो मिळेल, पण सगळ्या मातांचं एका ठिकाणी दर्शन व्हावं. कारण आम्ही या सृष्टीमध्ये आज उभा आहोत ते तुमच्यासारख्या मातेमुळे. जर माझ्या आईने मला जन्म दिला नसता तर कदाचित मला इथे उभं राहता आलं नसतं. हे स्त्रीचं मोठेपण आहे. म्हणून मी फार बोलणार नाही, पण एक गोष्ट मी या ठिकाणी पाहिली की जोपर्यंत माणसाला प्रश्न पडत नाही ना ताई, तोपर्यंत या जगात क्रांती होत नाही. गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. थोडस जबाबदारीने बोलतो. तुम्हाला चालेल ना? स्वयंपाक वगैरे करायचा नाही ना? या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आपल्या देशामध्ये. या जगात कोणाला त्यांनी परवा नसते. डॉक्टर सुद्धा, माफ करा मी जबाबदारीने बोलतो, डॉक्टर सुद्धा तेव्हाच चेक करतात जेव्हा आपण त्यांच्या जवळ जातो. पण त्या बाळाला चेक करणारी 24 तास चेक करणारी फक्त तिची आई, तिची आई असते. स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांनीच जाणावं लागेल. व्यासपीठ निर्माण करून देत आहे. याकरता किरणताई सारख्या अनेक महिलांना आता हा पुढाकार घ्यावा लागेल. कारण पुरुष किती नाही म्हटलं तरी स्त्रिया त्या ठिकाणी या मर्यादा निर्माण होतात. पण स्त्रिया मात्र या प्रकारचे प्रश्न घेऊन जेव्हा पुढे चालतात तेव्हा मला त्यांच्यामध्ये सावित्री दिसते. मला त्यांच्यामध्ये रमाई, मला त्याच्यामध्ये जिजाबाई दिसते. मी शिवचैत्रावर गेले अनेक वर्षापासून व्याख्यान देतोय, अभ्यास करतोय. शिवचैत्र मी जेव्हा पाहिलं, एक स्त्री शिवचरित्रामध्ये, जेव्हा मी शिवचरित्राचा अभ्यास केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला, संपूर्ण शिवचरित्रामध्ये मला कुठेच शिवाजी महाराज दिसले नाही. मला फक्त जिजाबाई दिसली. त्याचं कारण ते आहे की जिजामाता आमच्या विदर्भाची लेक आहे आणि लाळात वाढलेली मुलगी झाली म्हणून हत्तीवर साखर वाटणारा तो कालखंड विचार करा. ज्या कालखंडात मुलगी सुद्धा नको आहे त्या कालखंडात ही जिजामाता जेव्हा जन्माला आली तेव्हा त्यांच्या घरी हत्तीवरून साखर वाटण्यात आली. महाराज, इतक्या लाळात वाढलेली जिजामाता जेव्हा लग्न होऊन सासरी गेली आणि जेव्हा जो आता आपण औरंगाबादवर दौलताबादचा किल्ला आहे त्यावेळेस राजधानी होती आपल्या महाराष्ट्राची, त्यावेळेस मुघलांचं आक्रमण जेव्हा महाराष्ट्रामध्ये पाहिलं, अरे कोण कुठले मुघल? महाराष्ट्र आमचा, ही माती आमची, हा देश आमचा, हे पाणी आमचं, हा सह्याद्री आमचा. आणि कोण कुठले मुघल या भारतामध्ये येतात, या देशामध्ये येतात, आमच्याच तरुणांना वापरून आमच्याच तरुणांच्या माना कापून टाकतात. कोण करेल त्यांचा निपात? हे निपात करण्याकरता काय करावं लागेल? ज्या जिजामाताची अवस्था आता आदरणीय आमच्या ताईची अवस्था आहे, तशीच त्यावेळी जिजामातेची अवस्था होती. काही गरज नाही. अहो, जागीरदारांची पत्नी, काय गरज आहे? निवांत खाता आलं असतं बसून, निवांत आडीमध्ये फिरता आलं असतं. काहीच गरज नव्हती. काय गरज होती? सगळं घरदार साधन संपन्न होतं ना. तरी सुद्धा महाराष्ट्रात ही अवस्था त्यांनी आणली. ती अवस्था निघाली पाहिजे म्हणून कोण पुढाकार घेणार? पहिलं पाऊल जिजामातेचं पडलं म्हणजे मी पुढाकार घेणार. जेव्हा आपण एखाद्या व्यवस्थेविषयी पुढाकार घेतो तेव्हा स्वराज्य निर्माण होतं, तेव्हा हिंदवी स्वराज्याची निर्मिती होते. आणि गेले अनेक पुढचे कित्येक शतक त्याच स्वराज्याच्या छायेखाली निवांतपणे जीवन जगत असतात. मला शिवचरित्रामध्ये जायचं नाही, मी घुसलो की बाहेर निघत नाही शिवचरित्र 3-3 तास. म्हणून मला हे बोलायचं नाही. मला फक्त ह्या अनुषंगातून एवढंच सांगायचंय की एक पाऊल आम्हाला फक्त पुढे टाकता आलं पाहिजे. हे पाऊल टाकताना जेव्हा महिला मला समाजामध्ये दिसतात तर मला इतिहासामध्ये जाऊन मला सावित्रीबाई पुन्हा वाचण्याची गरज, आवश्यकता वाटत नाही. कारण त्या सावित्रीचं प्रतिबिंब मी त्या महिलांमध्ये पाहतो. याचा मला आनंद आहे. या ठिकाणी मुळात तुम्ही इतकं ऐकलं असली तेव्हा ती जी मेहनत घेतली आणि मी ते बघितलं
की जिला साधं व्यासपीठावर बोलताही येत नाही. माझ्याही सुद्धा कधी आजपर्यंत म्हणजे माझ्या समोर आहे म्हणून म्हणत नाही. आज 15 वर्षापेक्षा जास्त कालखंड आमचा विवाहाचा झाला, पण कधी उंच आवाज तिने माझ्याशी पण संवाद नाही केला. ती आज व्यासपीठावर असलकीच बोलू शकते. एवढंच नाही तर ज्या संपूर्ण महाराष्ट्रामधून जे ग्रामगीताचार्य परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने ती पास झाली. काहीच अशक्य नाही आहे. जर आपण करतो म्हटलं कर्तृत्वाने तर सगळं काही प्राप्त होऊ शकतं. आणि